आणि नाणेफेकीचा कॉल केला जाईल दत्ता नाईक यांच्या शुभ असते. तुर्बे संघ नाणेफेकीचा कॉल इथं जिंकलेला आहे. त्वरित आपण लगेच तुर्बे संघ आपण पॉईंटच्या दिशेने उभे आहात, त्यापेक्षा आमच्या पॅव्हलियन बॉक्स जवळ इकडे पॉईंटच्या दिशेला राहण्यापेक्षा आपण इथे या पॅव्हलियन जवळ या. पॅव्हलियन जवळ उलटा आपल्याला चांगल्या पद्धतीत बसायला भेटेल. नक्कीच तुर्बा वर्सेस तुर्बा ब संघ, तुर्बा 30+ ब संघ आणि सारसोलेस 30+ संघ या दोघांमध्ये आता मात्र एक घमासान, एक युद्ध, एक चांगलं प्रेक्षणीय मॅच आपण पाहणार आहोत या मैदानावरती. आणि आजचा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातील पहिला सत्र. मात्र पहिल्या सत्रामध्ये नक्कीच आपण पाहिलं की सारसोला संघ मात्र विजय झाला. राजाबाई या चला स्पीडअप करायचं आहे, कारण आज देखील भरपूर सारे मॅचेस खेळवायचे आहेत आपल्याला आणि आजच्या दिवसामध्ये देखील खूप सारे मॅचेस असतील. त्याचबरोबर आपण भगवा चषक पाहतोय लाईव्ह प्रेक्षक यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. आणि या भगवा चषकमध्ये सर्वच क्रिकेट रसिकांचे, क्रिकेट चाहत्याचे तसेच क्रिकेट खेळाडूंचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. माझ्या समवेत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो रोहित पाटील यांना, त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत संजय पाटील, त्याचबरोबर नवी मुंबई क्रिकेटचा विचार केला अष्टपैलू खेळी करणारा आमचा अमर वारंगे तो देखील आमच्या पॅव्हलियन बॉक्समध्ये इथं उपस्थित आहेत. त्याचबरोबर ही आपण जे मॅचेस पाहतो हे लाईव्हच्या यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून पाहतो आणि यूट्यूब लाईव्ह नक्कीच अर्थातच प्रेक्षक लाईव्ह चॅनल आपण जा यूट्यूबवरती आणि प्रेक्षक लाईव्ह चॅनल सर्च करा. आपल्याला लगेचच प्रेक्षक लाईव्ह चॅनल दिसेल आणि भगवा चषक देखील दिसेल. तर आपण प्रेक्षक लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला नाणेफेकीचा कॉल जिंकले, आपण लगेचच आपलं निर्णय घ्यायचं आहे आणि त्वरित मैदानामध्ये उतरायचं आहे. त्याचबरोबर पंचांच्या भूमिकेमध्ये देखील आपण पंचांनी देखील जायचं आहे. आजचा दुसरा दिवस स्पीडअप करायचं आहे थोडंसं. अर्थातच भगवा चषक 2025 अर्थातच 2025 मध्ये आपण या 30+ मॅचेस पाहतो. कालच्या सत्रामध्ये देखील आपण पाहिलं, कालच्या सत्रामध्ये करावे बस संघ हा टॉप 3 मध्ये गेलेला आहे, म्हणजे बक्षीस पात्र नक्कीच ठरलेलं. आजच्या दिवसामध्ये देखील एक संघ बक्षीस पात्रासाठी ठरणार आहे. त्यानंतर उद्याच्या दिवसामध्ये आणि ट्रँग्युलर मात्र 3 टीमी जातील आणि 3 टीमींमधला घमासन उद्या देखील आपण संध्याकाळी पाहणार आहोत. या पंचांच्या भूमिकेमध्ये संजय पाटील, सूर्या गौरे. लगेचच तुर्बा संघ आपण आपले जो निर्णय घेतला त्याप्रमाणे आपण मैदानामध्ये उतरायचे. नाव आणि त्याचं आडनाव अनाउन्स कर, म्हणजे बाहेरच्या प्लेअर समजेल आपल्याला, प्लेअर लोकांचा बोलताना नावाशी समजेल ना. मात्रे बित्रे आपलं असतानाच मडवी वगैरे
चला तुर्भे संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारले, लगेच क्षेत्ररक्षण देखील सजवतील. ओपनिंगची सलामीची जोडी सारसल संघ आपण देखील पाठवायचे. आपण पाहतो भगवा चषक 2025 30+ या मॅचेस आणि 30+ मॅचेसमध्ये आपल्या सर्वांचं मी दीपेश पाटील पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो प्रेक्षक YouTube लाईव्ह चॅनलवरती. नक्कीच शिरवणे प्रतिष्ठान शिरवणे आयोजित भगवा चषक 2025 मध्ये सर्व रसिकांचं, क्रीडा रसिकांचं, क्रिकेट खेळणारे सर्व खेळाडूंचं मी पुन्हा एकदा पुनश्च सहर्ष स्वागत करतो. दोन्ही संघाचे 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. चला सारसल संघाची सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये दाखल होते. पहिला सामना आपण पाहिला, सारसल संघाने जबरदस्त बॅटिंग आणि बॉलिंगच्या जोरावर मात्र सामना मात्र खेचून काढला आणि व्यवस्थितपणे पद्धतशीरपणे एकदम चांगला क्रिकेट खेळून त्यांनी देखील आपला हा बक्षीस आपला हा राऊंड पहिला राऊंड मात्र नक्कीच जिंकला. गोलंदाजी मार्कवरती मात्र गोलंदाज सच्च होते. बॉलर नेम आता तुम्हाला आम्हाला हेल्प करायला लागेल कारण तुम्ही एकदा 11च होता. विनय, यस, गोलंदाजी मार्कवरती विनय. पान खाऊन गोलंदाजी बंद झालं, 3 वर्ष बंद करून टाकलं. चला स्पीडअप करा. चला विनय गोलंदाजी मार्कवरती, विनय फलंदाजीसाठी मात्र अफलातून जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. दीपक आणि नॉन स्ट्रायकर एंडला अष्टपैलू खेळाडू नवनाथ. पहिला चेंडू मात्र रिलीज करतोय आणि पहिला चेंडूवरती मात्र उडवतोय शॉट, परंतु डिक्लेअर झोन मध्ये जातोय. एक धाव जरूर स्कोर बोर्ड मध्ये ऍड होईल. एका धावेने मात्र धावसंख्येचा श्री गणेश होतो सारसूल संघाचा. एक चांगली सुरुवात आणि मात्र दीपक सारखा एक चांगला फलंदाज, पण त्याच्या जोडीला जर नॉन स्ट्रायकर एंडचा जर विचार केला आपण तर गुरुनाथ सारखा एक नवनाथ सारखा एक धमाकेदार फलंदाज नक्कीच अग्री आपला 30+ प्रीमियर लीग असेल त्यामध्ये देखील आपण पाहिलं त्याला बरेचशा मोठमोठ्या इनिंग खेळताना लास्ट सीझनमध्ये. त्याचबरोबर सारसुले संघासाठी नेहमीच तो चांगला क्रिकेट त्याच्या माध्यमातून होत असतं आणि तोच फलंदाज मात्र नॉन स्ट्रायकर एंडला पाहतोय आपण. त्याचबरोबर स्ट्रायकर एंडला दीपक आणि गोलंदाजी मार्कवरती विनय. विनयचा विचार केला तर तुर्भे संघासाठी नेहमीच गोलंदाजीमध्ये चांगला परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून देखील पाहतोय आपण. अशा पद्धतीचा हा सामना आणि दोन्ही संघांचा जर विचार केला मातबगर संघ तुलनेदार संघ आणि एक चांगल्या
पटणीचे दोन्ही संघ आणि दोन्ही संघ मात्र इथं मैदानामध्ये आपला प्रात्यक्षिक खेळ दाखवताना चांगल्या पद्धतीने मात्र एक चेंडू रिलीज करून झाले, एकदा मात्र धाव फलकावरती लागले गेले, दुसरा चेंडू रिलीज करण्यासाठी विनय सज्ज, फलंदाजी मार्कवरती दीपक आत्ता मात्र चक्कवतो फलंदाजाला पूर्णपणे, मात्र 22च्या स्वरूपात एक रन मात्र जरूर स्कोर मध्ये ऍड होईल, एका रनने मात्र एक धाव संख्या मात्र स्कोरबोर्ड मध्ये ऍड होते, 2 धावा धाव फलकावरती. नक्कीच जर गोलंदाजीचा विचार केला तर सुरेख टप्प्यावरती बॉल टाकला आणि बॉल रिलीज केल्याबरोबर टर्मच्या वरून मात्र बॉल गेला, त्यामुळे कदाचित तो वाईट घोषित करता नाही आला पंचांना, परंतु चांगली गोलंदाजी. इथं मात्र पुन्हा एकदा अचूक टप्प्यावरती टाकलेला चेंडू, पण क्षेत्ररक्षक सज्ज, क्षेत्ररक्षण करेल, थ्रो करेल तोपर्यंत मात्र एक धाव कंप्लीट केली जाते, एक धावेने मात्र धावसंख्या पुढे सरसवते, धावसंख्या जाऊन पोहोचते 3च्या घरामध्ये. आणि नक्कीच एक स्ट्रायकर बॅट्समन, स्ट्रायकर फलंदाज, लेफ्ट हँडेड फलंदाज मात्र नवनाथ मात्र स्ट्रायकर एंडला जातोय. हाच नवनाथ मात्र मोठ्या मोठ्या खेळी करण्यामध्ये नक्कीच तरबेज आहे आणि चांगल्या पद्धतीचा क्रिकेट त्याच्या माध्यमातून सातत्याने सारसोल संघासाठी देखील पाहतो आपण. आणि अगोदर जर विचार केला 30+ खेळण्या अगोदर तो टेनिस क्रिकेटमध्ये मात्र चांगलं नाव सारसोली संघाकडनं त्याचं देखील आपण मोठ्या प्रमाणात मध्ये पूर्ण नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये घेतला जातो आणि तोच नवनाथ स्ट्रायकर एंडवरती. गोलंदाज विनय, पाहूया विनय काय करते गोलंदाजी. आता मात्र चांगले क्षेत्ररक्षण सजवलंय नवनाथसाठी. इथून मात्र उडवला चेंडू, मात्र चेंडू पसतोय की काय आणि कॅच मिस, झेल मिस. मी म्हटलं होतं नवनाथ सारखा एक मोठा फलंदाज, नक्कीच कॅच हार्ड होती, थोडीशी लांब कॅच होती आणि त्यानंतर मात्र धावत जाऊन मात्र बॉल पकडण्याचा प्रयत्न केला गेला, कॅच पकडण्याचा प्रयत्न केला गेला, पण तो कॅच ड्रॉप झाली. कॅच किती महाग ठरेल येणारे चेंडू ठरवतील, कारण की नवनाथ सारखा एक मोठा फलंदाज, मोठी खेळी करण्यामध्ये तरबेज असणारा हा फलंदाज मात्र त्याचा झेल किती मोठा नुकसान देईल ते येणारा वेळ ठरवूया. आता मात्र टाकलेला चेंडू मात्र बॉलरवरती प्रेशर आणि प्रेशरमध्ये व्हाईट चेंडू टाकला जातोय. ह्या प्रेशर मात्र हँडल करणे खूप महत्त्वाचं आहे, कारण गोलंदाजांसाठी, कारण मोठा विकेट त्याच्या माध्यमातून पडणार होता, परंतु झेल मिस झाल्यानंतर मात्र व्हाईट चेंडू, एक धाव मात्र स्कोरबोर्डमध्ये ऍड जरूर झाली. आता मात्र मारलेला फटका चांगल्या पद्धतीत टोळावून काढला, क्षेत्ररक्षक सज्ज, क्षेत्ररक्षण मात्र इथं फुटबॉलची आठवण करून देते, कारण की बॉल थोडासा लो झाला होता, लो झाल्यानंतर मात्र त्यांनी पायाचा उपयोग केला आणि पायाचा उपयोग केल्यानंतर मात्र 2 धावा नक्कीच मात्र त्यांनी संघासाठी वाचवण्याचा प्रयत्न केला आणि या 2 धावा वाचवल्यानंतर आता मात्र पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल, धावसंख्या 8, बिनबाद 8. चांगल्या स्थितीमध्ये सारसोला संघ, त्याचबरोबर चांगली गोलंदाजी विनयची देखील आपण पाहतो, कारण की 8 धावा आतापर्यंत खर्च केल्या, अजूनही शेवटचा चेंडू मात्र शिल्लक असेल या षटकातील त्याच्या. इथून मात्र मोठा फटका येतोय, उडवतोय आणि मात्र सीमा रेषा पार षटकार. मात्र ओव्हर क्रमांक 1चा खेळ समाप्त होते. शेवटच्या चेंडूमध्ये मात्र नवनाथ दाखवते आपला दमखम आणि या षटकाराच्या माध्यमातून धावसंख्या 14, विदाउट लॉस 14 रन्स. एक चांगली स्थितीमध्ये, मजबूत स्थितीमध्ये. म्हटलं होतं नवनाथचा झेल माग ठरेल, नवनाथचा झेल घेणे गरजेचा होता, तो पकडणे गरजेचा होता, कारण की त्याच्यासारख्या बॅट्समॅनला जर तुम्ही जीवदान देणार तर नक्कीच हे मोठे फटके देखील तुम्हाला खावे लागतील. मात्र एक चांगली सुरुवात सारसोला संघासाठी, 14 धावांवरती मात्र आतापर्यंत मजल मारतोय सारसोला संघ. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर मात्र दुसरा गोलंदाज मात्र दुसरा गोलंदाज मात्र मार्गस्थ होतोय. नवीन गोलंदाज यस, नवीन गोलंदाजी मार्कवरती अजय, एक चांगला गोलंदाज हा देखील आहे, परंतु दीपक आणि नवनाथ मात्र ओपनिंगला सलामीला आलेली जोडी मात्र मैदानामध्ये धमाका करते, कारण की एक षटकार देखील पाहिला आपण नवनाथच्या बॅटमधून. आता मात्र नवीन गोलंदाज मात्र अजय, स्ट्रायकर एंडला मात्र दीपक. पाहूया काय करतो संघासाठी. चांगला गोलंदाज हा देखील आहे, परंतु फलंदाजीचा विचार केला तर सारसोल संघाची हार्ड हिटर जोडी मात्र मैदानामध्ये आपण पाहतोय. एक चांगला तालमेल असलेला, इथून मात्र उडवतोय चेंडू, मात्र क्षेत्ररक्षक तैनात
एक तो मात्र मोठी विकेट मात्र इथं जाळ्याला लावतोय अजय आणि पहिल्या चेंडूमध्ये मात्र तंबूच्या आश्रयाला पाठवतोय मात्र इथं दीपक सारखा एक मोठा मासा मात्र जाळामध्ये फसवला जातोय आणि विकेटची पतन होते. विकेट नंबर 1 मात्र बॅक टू द पवेलियन. 14 लॉस ऑफ 1 विकेट. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. हा लीडर नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा एक बिग मोठा नाव गुरुनाथ जातोय खेळण्यासाठी. धावसंख्या मात्र स्थगित 14. आता मात्र आपण पाहू शकतो दोन्ही भाऊ मात्र मैदानामध्ये गुरुनाथ आणि नवनाथ ही एक अष्टपैलू जोडी. सारसोला संघासाठी नेहमी तारणहार असलेले दोन्ही भाऊ दोन्ही फलंदाज. नेहमीच आपण ऑस्ट्रेलिया क्रिकेटचा विचार केला तर मार्क वॉस्ट्रिवा त्याप्रमाणे बरेचशा देशामध्ये आपण पाहिले भाऊ खेळतात क्रिकेटचं. त्याप्रमाणे सारसोला संघामध्ये देखील ही एक मातब्बर जोडी. दोन्हीचे दोन्ही स्फोटक फलंदाज आणि चांगले गोलंदाज चांगले ऑलराऊंडर दोन्हीचे दोन्ही हा भाऊ आणि मात्र इथं गुरुनाथ ऑन स्ट्राईक. पाहूया काय करतोय संघासाठी. इथून मात्र मोठा फटका विकेट चांगला फटका परंतु क्षेत्ररक्षक तैनात. इथं मात्र विकेटची पतन होते. विकेट नंबर 2. गुरुनाथ सारखा मोठा मासा मात्र जाळ्यामध्ये अडकवण्यामध्ये यशस्वी होतोय अजय. चांगली गोलंदाजी बॅक टू बॅक 2 मोठे हादरे सारसोले संघाला लावताना आणि सारसोला संघ जातो बॅकफुट वरती. परंतु अजूनही मोठा क्रिकेट पूर्णपणे बाकी आहे कारण की क्रिकेटचा विचार केला तर गुरुनाथ मात्र इथं पॅव्हलियन मध्ये जाताना दिसतोय आणि मात्र गोलंदाज अजय मात्र हॅट्रिकच्या बोवल्यावरती उभा आहे. ऑन हॅट्रिक अजय. पाहूया काय करतोय. हॅट्रिक घेतोय काय करतोय कारण की पहिल्या मॅच मध्ये आपण नक्कीच हॅट्रिक पाहिली होती कैलाश गोलंदाजीमध्ये. मात्र आता तीच कामगिरी मात्र दुसऱ्या मॅच मध्ये अजय करतोय की काय अशा पद्धतीची स्थिती कारण की पहिला मात्र बॉलावरती दीपकला पाठवलं माघारी. त्यानंतर मात्र गुरुनाथला देखील माघारी पाठवलं आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होते नशीब. यस नशिबाचा गेम आणि नशीब फलंदाजावरती मात्र आपण पाहतोय कारण की अजयच्या नशिबामध्ये काय आहे नशीब ठरवणार आहे. नशीबची जर विकेट घेतली तर अजयच्या नावावरती हॅट्रिक देखील होईल आणि नशीबनी जर फटका खेळला तर ते हॅट्रिक मात्र अजयची नक्की झुकेल. पाहूया नशीब मध्येच आलेला आहे आणि नशिबामध्ये काय आहे अजयच्या ह्या येणाऱ्या चेंडूमध्ये मात्र नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. इथं मात्र नवीन फलंदाज दाखल होतोय. 2 विकेटची पतन मात्र चांगली गोलंदाजी बॅक टू बॅक 2 मोठे आदरे 14 धावा पहिल्या षटकामध्ये संपवल्यानंतर कुठेतरी कमबॅक करायला पाहिजे होता आणि कमबॅक मात्र करून देतो अजय. पाहूया तिसरा चेंडू हॅट्रिकचा चेंडू. इथं मात्र रिलीज केला चेंडू चांगला चेंडू मात्र इथं निर्धाव चेंडूची सांगता होते पंच सूर्या यांच्या माध्यमातून. चांगली पंचगिरी देखील आपण पाहतो. त्याचबरोबर तिसरा डॉट चेंडू तो आपण पाहतो म्हणजे आतापर्यंत 3 चेंडू रिलीज केले. तिन्ही चेंडू मात्र डॉट त्यामध्ये 2 विकेट देखील आहेत. इथं मात्र मोठा फटका उडवला मात्र क्षेत्ररक्षक तैनात मात्र इथं मिस्टेक होते आणि मात्र 2 धावा मात्र धावून काढल्या जातात. एकच धाव धावून काढली जाते माफ करा. 1 धावेनंतर मात्र धावसंख्या या षटकामध्ये मात्र 1 पुढे होते. धावसंख्या 15 कारण पहिल्या षटकाचा विचार केला तर 6 चेंडूमध्ये जवळपास 14 धावा कुठून काढल्या होत्या. त्यानंतर कुठेतरी मोठे फटके येणे गरजेचे होते परंतु अजय आला आणि अजयने मात्र बॅक टू बॅक 2 हादरे मात्र सारसोले संघाला दिल्या. त्यानंतर मात्र सारसोले संघ मात्र कुठेतरी बॅकफुट वरती दिसतो परंतु अजूनही नवनाथ सारखा एक मोठा फलंदाज मात्र अजूनही खेळतोय. आतापर्यंत त्याचा विचार केला तर 3 चेंडू आणि 10 धावांवरती खेळतो. वैदिक चांगला मात्र इथं उडवलाय पण मात्र बाहेर जातोय आउट ऑफ द पार्क. षटकार मी म्हटलं होतं नवनाथ जोपर्यंत अजूनही क्रीजवरती तोपर्यंत मात्र सारसोले संघाच्या आशा पूर्णपणे पल्लवित असेल कारण की ज्या षटकाराची गरज होती कुठेतरी बॅकफुटवरती चालला होता सारसोले संघ. मात्र तो बॅकफुटमधून मात्र बाहेर काढायचा असेल संघाला तर नवनाथ सारखा फलंदाज मात्र त्याच्यामध्ये तरबेज आहे. तो एक चांगला फलंदाज आहे चांगल्या दर्जाचा फलंदाज आणि दाखवून देते मनसोबत साफ करतोय आणि एक मोठा हिट अजयच्या अगेन्स्ट कारण की अजयने चांगली गोलंदाजी केली होती. सातत्याने विकेट्स काढले होते निर्धाव चेंडू काढले होते परंतु आता जर धावसंख्येचा विचार करता 21 धाव फलकावरती. इथं मात्र विकेट उडवला चेंडू क्षेत्ररक्षक तैनात परंतु इथे क्षेत्ररक्षण करेल तोपर्यंत मात्र बॉल मात्र मिस झालेला आहे. मात्र एकच धाव कंप्लीट होते. ओव्हर षटक क्रमांक 2 इथे समाप्त होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22.
चला अजयची ओव्हरचा जर विचार केला आपण तर चांगली गोलंदाजी सातत्याने त्याच्या माध्यमातून आपण पाहिली, कारण की पहिले 2 चेंडूमध्ये 2 विकेट, तिसऱ्या चेंडूवरती निर्धाव चेंडू, चौथ्या चेंडूवरती सिंगल, 5व्या चेंडूवरती षटकार, 6व्या चेंडूवरती सिंगल, अशा पद्धतीचा हा षटक आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22. एक चांगल्या स्थितीमध्ये दोन्ही संघ पाहतो आपण, कारण की बॅलन्स क्रिकेट. सारसोले संघाचा विचार केला तर नवनाथ मात्र अजूनही स्थल धरून आहे. जोपर्यंत नवनाथ उभा आहे तोपर्यंत मात्र नवनाथ मात्र मोठी खेळी नक्कीच करू शकतो, कारण की आपण विचार केला तर 5 चेंडू आणि 17 धावांवरती खेळतोय हा नवनाथ. चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून सातत्याने त्याला उभं राहावं लागेल, परंतु गोलंदाजाला जर कमबॅक करून द्यायचं असेल तर नवनाथची विकेट काढावी लागेल. नवनाथची विकेट काढणे खूप इम्पॉर्टंट. मनीष ऑन द गोलंदाजी मार्कवरती. इथं मात्र पहिला चेंडू क्रिकेटचा ब्रह्मास्त्र काढला बाहेर आणि ब्लॉक हॉल पद्धतीचा पूर्णपणे चेंडू टाकून त्याला मात्र सन्मान दिला जातो. नवनाथकडनं मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेने धावसंख्या 23. लॉस ऑफ 2 विकेट्स. मोठे विकेट्स मात्र तंबूच्या आश्रयाला दीपक आणि दरम्यान चांगली आता मात्र चौकार मात्र येतो. धावसंख्या मात्र 27च्या घरामध्ये. मात्र इथे कुठेतरी चांगली फलंदाजी दाखवतोय नशीब, कारण की नशीब आल्यानंतर मात्र त्यांनी आतापर्यंत 5 धाव मात्र जरूर ठोकून काढल्यात, कारण की त्याचे देखील 7 नवनाथला होणे खूप गरजेचे. कारण नवनाथ एक साईडला झुंज देतोय, एक साईडला झुंजार क्रिकेट खेळतोय, अतिशय चांगला अतिशय देखणा क्रिकेट खेळतोय, पण तो वन साईड क्रिकेट नसतो. क्रिकेटमध्ये 11च्या 11 प्लेयरला एकमेकाला साथ देणे खूप गरजेचं असतं आणि नशीबची साथ जर नवनाथला भेटली तर नक्कीच मोठा स्कोर उभारण्यामध्ये कुठेतरी सारसोली संघ देखील यशस्वी होऊ शकतो. कारण की आतापर्यंत धावांचा विचार केला आपण तर तब्बल 27 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक असतील, म्हणजे जवळपास अजूनही 9 चेंडूंचा खेळ मात्र शेष असेल. इथं मात्र चांगला फटका, खोदून काढला फटका, चांगला फटका, सरळ स्ट्रेट ड्राईव्ह येतोय, अतिशय जबरदस्त ग्रासपीटच्या साहाय्याने मैदानाला गुदगुल्या करत येतोय सीमारेषा पार चौकार. 31 धावा, लॉस ऑफ 2 विकेट. कुठंतरी नशीब चांगली फलंदाजी करतोय, चौकाराच्या साहाय्याने मात्र खेळून काढतोय 2 चौकार बॅक टू बॅक. त्याच्या माध्यमातून देखील मनीष मात्र चांगली गोलंदाजी करत असताना, कारण पहिल्या चेंडूवरती 1 धाव, दुसऱ्या चेंडूवरती मात्र 0, मात्र तिसऱ्या चेंडूवरती चौकार आणि चौथ्या चेंडूवरती चौकार, बॅक टू बॅक 2 चौकार. चांगली फलंदाजी नशीबची आणि आतापर्यंत स्कोरबोर्डचा विचार करता 31 धावा धावल करते पुन्हा एकदा त्याच धर्तीवरती तसाच शॉट आणि इथं मात्र फिल्डरची मिसफिल्डिंग आहे, कारण की बॉल अडला असता, थोडीशी प्रयत्न केले असते, थोडीशी मेहनत घेतली असती तर कदाचित बॉल मैदानामध्ये थांबवता आला असता, परंतु ते प्रयत्न मात्र विफल गेले आणि चौकारांची हॅट्रिक साधतोय मनीष मात्र इथं. कारण की टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मोस्टली आपण मोठे फटके बघतो आणि मोठे फटके बघत असताना कुठेतरी ग्राउंडचा मात्र साह्याने मात्र खेळला जातो आणि मनीष मात्र ग्राउंड शॉटवरती विश्वास दाखवतोय आणि चांगल्या पद्धतीने स्ट्रेट ड्राईव्हचे 2 चौके पाहिले आपण आणि चौकारानंतर मात्र धावसंख्या 35. अजूनही तिसरा षटक प्रगतीवरती. आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये सारसोळी संघ. इथं मात्र उडवला चेंडू, मात्र सेफ शॉट आणि एक हे तो सेफ आहे अशा पद्धतीचा हा शॉट, सेफ शॉट. इथं मात्र 2 धाव मात्र धावून काढल्या गेल्या आणि 3 षटकाचा खेळ आतापर्यंत संपला आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर 37 वरती 2 विकेट. चांगली फलंदाजी सारसोले संघाकडनं, चांगली बॅटिंग आणि या षटकामध्ये जवळपास 15 धावा ठोकून काढल्या. अतिशय चांगली देखणी बॅटिंग नशीबची, कारण की बॅक टू बॅक 3 चौकार, हॅट्रिक चौकार आणि 6 चेंडू आणि 18 धावांवरती खेळतोय. चांगली खेळंदाजी
नवनाथ मात्र 7 चेंडू आणि 15 धावा. अफलातून बॅटिंग यार, जबरदस्त बॅटिंग, वळ बॅटिंग यार, नाईस. एक जबरदस्त पार्टनरशिप यांच्या माध्यमातून 10 चेंडू आणि 23 धावांची पार्टनरशिप देखील बिल्ड केलेली आहे. चांगला क्रिकेट ऑलराऊंड. कारण माझ्या समवेत आम्ही जर पाहिलं आपण तर गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये रोहित आणि त्याचबरोबर पहिल्या दिवसापासून म्हणजे कालच्या दिवसापासून आपण ज्याला पाहतो पहिल्या दिवसापासून केतू भोईर हा देखील जॉईन झालेला आहे आणि चांगली माहिती माझ्यापर्यंत पोहोचवली जाते. त्यांचं देखील खूप खूप आभार. त्याचबरोबर आपण लाईव्ह यूट्यूबच्या माध्यमातून या मॅचेस पाहतो. तर ज्यानी कोणी आपल्या या प्रेक्षक लाईव्ह चॅनलला जर कोणी सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या. कारण की बरेचसा पूर्ण सीझन बाकी आहे. सीझनमध्ये खूप सारे मॅचेस आपण प्रेक्षक लाईव्ह टीव्हीच्या माध्यमातून देखील पाहणार आहोत. तर जरूर प्रेक्षक यूट्यूब लाईव्ह चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि येणारा पूर्ण सीझन त्यांच्या माध्यमातून देखील आपण पाहणार आहोत. नवीन गोलंदाजी मार्कवरती कल्पेश. आता मात्र शेवटचा षटक, हाणामारीचं षटक आणि नवनाथ आणि नशीबने मात्र धुमाकूल घातल्या मैदानामध्ये. जबरदस्त बॅटिंग, अतिशय उत्कृष्ट फलंदाजी. इथं मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र डी झोन मध्ये जातोय. एकच धाव भेटेल. आता मात्र मोठे फटके मारणार आणि मोठे फटके रोखायचे असतील, कमबॅक करत असेल तर चांगली गोलंदाजी मात्र चांगली करावी लागेल गोलंदाज कल्पेशला. कारण की जर विचार केला तर 38 धावा फलकावरती लागल्या गेल्यानंतर मात्र इथं मात्र फिरवतोय चेंडू. अतिशय जबरदस्त आणि चांगल्या टप्प्यावरती चेंडू, निर्धाव चेंडू. डॉट बॉलची सांगतो, डॉट बॉलची गरज आहे तुर्भे संघाला. जेवढे डॉट चेंडू टाकणार तेवढं रोखून ठेवणार, जेवढं रोखून ठेवणार तेवढं धावसंख्या कमी होणार, टार्गेट कमी होणार. त्यामुळे आपण जी गोलंदाजी करतोय त्याच्यावरती पूर्ण कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. 2 चेंडू आतापर्यंत रिलीज केल्यात, दोन्ही चेंडू मात्र चांगल्या पद्धतीने हँडल केलेत. पहिल्या चेंडूवरती डी झोन मध्ये, दुसरा चेंडू मात्र निर्धाव चेंडू, तिसरा चेंडू मात्र इथं मात्र फॉर्मिंग होतोय. मात्र कुठेतरी खराब गोलंदाजीचा नमुना. इथं मात्र वाईट चेंडू आणि या वाईट चेंडू नंतर मात्र एक धाव जरूर स्कोअर मध्ये ऍड होईल. एक धावेनंतर मात्र धावसंख्या 39 लॉस ऑफ 2 विकेट्स. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग. इथं मात्र जकडून ठेवले, पकडून ठेवले, आकडून ठेवलंय. अतिशय घातक आणि घणाघाती गोलंदाजी मात्र आपण पाहतोय कल्पेशची. एक ऑलराऊंड परफॉर्मन्स आणि चांगली गोलंदाजी. 3 चेंडू आणि फक्त 3 धावा खर्च केल्या गेल्यात. कारण की नवनाथचा विचार केला तर मोठे फटके खेळतोय, सातत्याने चांगली बॅटिंग करतोय. त्याच्या फलंदाजीचा विचार केला तर आतापर्यंत त्यांनी देखील 2 षटकार खेचून काढल्यात आणि 9 बॉल 20 धावांवरती खेळतो. अशा चांगल्या मोठ्या फलंदाजाला मात्र अडकवून ठेवलंय. आता मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि व्हाट अ शॉट. षटकार 6 धावांसाठी. काय बॅटिंग करतोय, क्लास बॅटिंग. कुठेतरी दबावाखाली होता, कुठेतरी अंडर प्रेशर मध्ये होता आणि तो प्रेशर रिलीज करतो. एक मोठा फटका, रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला आणि चांगली फलंदाजी. षटकार 6 धावांसाठी. 6 धावांनी मात्र सारसोळे संघाचा मनोबल नक्कीच उंचावला असेल. धाव संख्या जाऊन पोहोचते 46 लॉस ऑफ 2 विकेट्स. आणखी 2 चेंडू. काय घडतंय, काय बिघडतंय पाहतोय आपण. शिरवणे प्रतिष्ठान, शिरवणे भगवा चषक 2025. इथं मात्र कमबॅक करतोय गोलंदाज कल्पेश. चांगली गोलंदाजी. एक बॉल मात्र थोडासा खराब पडला त्याच्याकडनं, त्यानंतर मात्र कमबॅक करतोय. षटकार मारल्यानंतर कमबॅक करतोय हा गोलंदाज कल्पेश. शेवटचा चेंडू मात्र पाहतोय आपण. इथं मात्र परत एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केला पण तो क्षेत्ररक्षक तैनात. इथं मात्र डी झोन मध्ये जाते. एक धाव जरूर भेटेल. एका धावांनी मात्र धावसंख्या 47. 4 षटकाच्या समाप्तीनंतर सारसोळे संघ जाऊन पोहोचले 47 धावांवरती आणि तुर्भे संघाला 48 धावा चेस कराव्या लागतील या मॅच मध्ये मॅच जिंकायची असेल तर. आपल्याला जर मी जर विवरण सांगायला गेलो तर नवनाथने चांगली फलंदाजी केली. तब्बल 12 चेंडू 27 धावा आणि नशिबाने 7 चेंडू आणि 15 धावा. एक चांगली फलंदाजी. पण कल्पेशने मात्र चांगली गोलंदाजी केली. शेवटच्या षटकामध्ये 1 षटकार जरूर खाल्ला परंतु कमबॅक करून दिलं आणि कमबॅक करणारा हा तुर्भे संघासाठी हा षटक होता. आता मात्र पुढचं समीकरणाचा विचार केला तर 24 चेंडू आणि 48 धावा म्हणजे 12च्या सरासरीने आपल्याला धावा काढाव्या लागतील. सन्माननीय विजय अशोक पवार शिरवणे गावचे युवा उद्योजक हे देखील इथे उपस्थित झालेले. त्यांचं देखील आम्ही शिरवणे प्रतिष्ठान शिरवणे भगवा चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत करतो. नक्कीच मॅन ऑफ द सिरीजची जी ट्रॉफी आलेली आहे ती ट्रॉफी मात्र विजय अशोक पवार यांच्या वडिलांच्या
स्मरणार्थ अशोक विश्वनाथ पवार यांच्या स्मरणार्थ मालिकावीरची ट्रॉफी आलेली आणि ते देखील इथे उपस्थित झालेले. त्यांचं देखील आम्ही शिरवणे प्रतिष्ठान शिरवणे भगवा चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत करत आहोत. चला सलामीची जोडी देखील पाठवायची. पंच देखील मैदानामध्ये जातात. त्याबरोबर सारसोली संघ देखील क्षेत्ररक्षण सजवतोय. 24 चेंडू आणि 48 धावा हा टार्गेट असेल. दोन्ही संघ मात्र बॅलन्स क्रिकेट 12च्या सरासरीने तुर्भे संघाला मात्र हा टार्गेट चेस करायचा आहे. त्याचबरोबर सारसोली संघाला चांगली गोलंदाजी करून हा टार्गेट डिपेंड करायचा आहे. पाहूया येणाऱ्या 24 चेंडूमध्ये काय घडतंय. कारण की जर विचार केला तर सारसोली संघ देखील गोलंदाजीचा विचार केला तर चांगले गोलंदाजीचा भरणा असलेला हा संघ, त्याचबरोबर तुर्भे संघाचा विचार केला तर चांगले फलंदाज असलेला हा संघ, म्हणजे एक जर एकंदरीत विचार केला आपण तर चांगला बॅलन्स क्रिकेट आपल्याला नक्कीच पाहायला भेटेल या शिरवणे प्रतिष्ठान शिरवणे भगवा चषक 2025 मध्ये. आपण पाहतोय सुंदर असं आयोजन. त्याचबरोबर या आयोजनासोबत मात्र ही दुसरी मॅच आजच्या दिवसातील आणि मात्र सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होतोय. अजय आणि मनीष सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. स्ट्रायकर एंडला मनीष, नॉन स्ट्रायकर एंडला अजय. आणि त्याचबरोबर गोलंदाजी मार्कचा विचार केला तर आपण सारसोली संघाकडनं मात्र पहिला षटक घेऊन येईल नशीब. तोच नशीब ज्यांनी मात्र 7 चेंडू मध्ये एक बहारदार इनिंग त्याच्या माध्यमातून 17 धावांची इनिंग 7 चेंडूमध्ये 15 धावांची बहारदार इनिंग त्याच्या माध्यमातून देखील आपण पाहिली. तोच नशीब मात्र गोलंदाजी मार्कवर. त्यांनी फलंदाजी मार्कचा जर विचार केला आपण तर स्ट्रायकर एंडला मात्र मनीष आणि नॉन स्ट्रायकर एंडला मात्र अजय. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. जर क्षेत्ररक्षणचा विचार केला तर चांगला क्षेत्ररक्षण मात्र इथं सजवलं गेलंय सारसोली संघाकडनं. मात्र 24 चेंडू आणि 48 धावा. पहिला चेंडू मात्र रिलीज करेल नशीब. पाहूया पहिला चेंडू मात्र चांगला चेंडू मात्र तेवढ्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण, अतिशय जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि क्षेत्ररक्षणच्या जोरावर मात्र इथं मात्र थांबून ठेवले फलंदाजाला आणि डॉट चेंडूची सांगता होते. पहिला चेंडू मात्र निर्धाव चेंडू रिलीज करतोय नशीब. चांगली गोलंदाजी ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण सजवले त्याप्रमाणे गोलंदाजी देखील केली जाते. इथून मात्र मोठा फटका उडवण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न फसतो. मात्र इथं एक धाव जरूर स्कोर मध्ये ऍड होते आणि मात्र तुर्भे संघाचा मात्र श्री गणेश देखील होते मनीषच्या माध्यमातून आणि एक धाव मात्र स्कोर बोर्ड वरती ऍड केली जाते. एका धावेने मात्र श्री गणेश झालेल्या तुर्भे संघाचा. मात्र पाहूया आता आपण पुढचे येणारे 22 चेंडू आणि 47 धावा. इथून मात्र आता अजय ज्यांनी चांगली गोलंदाजी केली होती, कमबॅक करून दिलं होतं, तोच अजय मात्र फलंदाजी मार्कवरती आपण पाहतो. इथं मात्र चांगला चेंडू, आखूड चब्ब्याचा चेंडू, बॉल पडल्यानंतर उसली घेतली आणि उसली घेतल्यानंतर मात्र नक्की क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू गेला. इथं मात्र एक धाव मात्र जरूर स्कोर बोर्ड मध्ये ऍड केली जाईल आणि एक धाव मात्र धावून घेतली गेली. एक धावेनंतर मात्र आतापर्यंत 3 चेंडू रिलीज केले गेलेत आणि 2 धावा मात्र धाव फलकावरती लागल्या गेल्यात. इथून मात्र उडवला फटका. क्षेत्ररक्षक सज्ज परंतु क्षेत्ररक्षकाला भेदून मात्र 2 बाउन्स जातोय
सीमारेषा पार चौकार 4 धावांसाठी. या 4 धावांनी मात्र चांगली सुरुवात मात्र तुर्भे संघाची होते. धावसंख्या 6. म्हणजे अजूनही इथून जर विचार केला आपण तर 4 चेंडू रिलीज केले गेलेत आणि 4 चेंडूमध्ये मात्र 6 धावा खर्च केल्या गेल्यात. आता मात्र चांगली सुरुवात तुर्भे संघाची, कारण पहिल्या 3 चेंडूमध्ये जर पाहिलं आपण तर फक्त 2 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. मात्र 4थ्या चेंडूवरती चांगला प्रहार केला गेला. इथून मात्र चांगला फटका पुन्हा एकदा त्या दिशेने जबरदस्त आणि एक चांगला फटका मात्र सजवला गेला आणि या फटक्याद्वारे मात्र चौकार मात्र जरूर भेटले. चौकार आणि मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 10. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील. नशीब कुठेतरी चांगली गोलंदाजी करत होता, परंतु बॅक टू बॅक 2 चौकार मात्र इथं येतात आणि 2 चौकारानंतर मात्र चांगली सुरुवात करून देते मनीष. कारण मनीषचा विचार केला तर आतापर्यंत 4 चेंडू त्यांनी फेस केलेत आणि 9 धावांवरती तो वैयक्तिक खेळते. चांगली फलंदाजी मात्र त्याच्या माध्यमातून देखील पाहतोय आपण. आणि आतापर्यंत जर स्कोर बोर्डचा विचार केला तर 5 चेंडू आणि 10 धावा. पाच चेंडू आणि 10 धावा. जर विचार केला आपण तर अजूनही इथून पुढे समीकरण मात्र बदलेल, पूर्णपणे चेंज होईल, परिवर्तन होईल यामध्ये. कारण की 48 धावांचा हा आव्हान होता. 48 धावा काढायच्या होत्या 24 चेंडूमध्ये. मात्र आतापर्यंत 5 चेंडू रिलीज केले गेले, 10 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. म्हणजे जर इथून पुढे जर समीकरणाचा विचार केला तर 19 चेंडू आणि 38 धावा. एक चांगला बॅटल, चांगला मात्र इथं सामना रंगतो. मात्र या मैदानावरती आपण पाहतोय एक चांगली सुरुवात मात्र दोन्ही संघाकडनं पाहतोय. कधी बॉलर कमबॅक करतो, कधी फलंदाज कमबॅक करतो. आता मात्र फुल टॉस पद्धतीचा चेंडू समाचार घेतला जातोय. मात्र कव्वासच्या दिशेने हा जबरदस्त लाजवाब चौकार येतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर 14. जर आठवण केलं तर मागच्या इनिंगचा तर ते देखील पाहिलं आपण तर पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या होत्या तुर्भे संघाने आणि आता मात्र 14 धावा खर्च केल्या सारसोले संघाने. म्हणजे बघायला गेलो तर पहिल्या षटकामध्ये जवळपास सेम पद्धतीचा लेवलची गेम आपण पाहतोय. तर विचार केला मनीष, क्रिकेटमध्ये मजाच वेगळी असते. जर इथं कोणी भांडण करून किंवा हे करून बदला घेत नसतो, परंतु फलंदाजी करून आणि गोलंदाजी करून बदला घेण्याचा प्रकार नक्कीच क्रिकेटमध्ये पाहिला जातो. नशीबने 3 चौकार मारले होते मनीषला आणि मनीषने 3 चौकार मारलेत नशीबला आणि एक चांगला बॅटल आपण पाहतोय, चांगली रंगत पाहतोय, बहारदार बॅटिंग मनीषची पाहतोय आपण. आणि मात्र पहिल्या षटकामध्ये मात्र 14 धावा खर्च केल्यानंतर मात्र गोलंदाजी मार्कवरती मात्र नवनाथला यावं लागेल. कारण की नवनाथ हा एक मोठा गोलंदाज आहे, ऑलराऊंड परफॉर्मन्स त्याचा नेहमीच पाहत असतो आपण. आणि आज बॅटिंगमध्ये नक्कीच त्याची धुळाधर फलंदाजी आपण पाहिली, परंतु गोलंदाजीमध्ये काय चमत्कार घडवते नक्कीच येणारे 6 चेंडूमध्ये सर्वच काही घडून जाईल. आणि आता मात्र पहिला चेंडू रिलीज करेल नवनाथ. इथून मात्र चांगला चेंडू, काय बॉल टाकला यार, स्विंग अँड मिस टप्प्यावरती बॉल टाकला, स्टंपच्या बाजूने चेंडू वळवला आणि मात्र इथं डॉट चेंडू, निर्धाव चेंडू, हे डॉट बॉल टाकावे लागतील, कमबॅक करावा लागेल सारसोले संघाला. कारण पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. पुन्हा एकदा त्याचप्रमाणे टाकण्याचा प्रयत्न, परंतु आता खूपच बाहेरच्या दिशेने चेंडू, मात्र चेंडू चाललाय व्हाईटच्या दिशेने आणि व्हाईटच्या स्वरूपाने मात्र 1 धाव जरूर भेटेल. 1 धावाने मात्र कुठेतरी स्कोरबोर्ड पुढे जाईल आणि 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथून मात्र पुन्हा एकदा तीच गडबड, तीच गफलत. कुठेतरी पहिला बॉल रिलीज केला होता, काय बॉल होता यार, खतरनाक जबरदस्त चेंडू, अतिशय देखणा चेंडू. मात्र त्यानंतर मात्र कुठेतरी लाईन भटकली जाते आणि वाईडिश लाईन वरती बॉल टाकला जातो. कुठेतरी वाईट चेंडू सातत्याने टाकले जातात. कुठेतरी कमबॅक करावं लागेल आणि चेंडू चांगले हाताळावे लागतील. आता मात्र फुल टॉस पद्धतीचा चेंडू, खरपोच समाचार घेण्याचा प्रयत्न, इतका मात्र क्षेत्ररक्षक होता परंतु क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून मात्र इथं चेंडू जातो सीमारेषा पार. षटकार 6 धावांसाठी.
धावसंख्या 22. आत्ता मात्र समीकरण बदलते, कुठेतरी तुर्बा संघ हबी होताना दिसतोय, तुर्बा संघ चांगली बॅटिंग करताना दिसतोय आणि ज्या बॅटिंगची गरज होती ती बॅटिंग मात्र तुर्बा संघाकडे येत होती. कारण की आपण पाहिलं मगाशी मनीषने 3 चौकार मारले, कुठेतरी अजय कमबॅक करतोय, अजय सांगतो की मनीष मारतोय मी पण मारेल आणि हा मनीषच्या बॅटमधून आलेला खणखणीत षटकार आपण पाहिलाच नक्की. जबरदस्त बॅटिंग आणि तुर्बा संघ बॅटिंग लाईनअप साठी चांगल्या पद्धतीने ओळखला जातो. इथं मात्र 22च्या स्वरूपामध्ये एक धाव, चांगला चेंडू रिलीज केला गेला. पुढच्या मॅच साठी आम्ही कॉल करतोय दिवा ब संघ आणि कोपरखेरणे संघ, दोन्ही संघांनी नाणेफेकीच्या कॉल साठी यायचंय. दिवा ब आणि कोपरखेरणे, दिवा ब संघ आणि कोपरखेरणे संघ आपण यायचं समालोचन कक्षाजवळ नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी. आता मात्र आपण क्रिकेटकडे जातोय. इथं मात्र चांगला चेंडू रिलीज केला गेला, परंतु एक धाव 22च्या स्वरूपाने आणि मात्र धावसंख्या 23. पुन्हा एकदा चांगला चेंडू, मात्र जबरदस्त चेंडू. ह्या चेंडूची खरीखोर गरज आहे सारसोली संघाला. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू, जेवढे डॉट चेंडू येतील, जेवढे निर्धाव चेंडू येतील तेवढी मॅच पुढे जाईल. मॅच पुढे गेली, मॅचमध्ये रंगत वाढेल. मॅच रंगत वाढली तर नक्कीच प्रेक्षकांना देखील मजा येईल. पाहूया काय करतोय हा नवनाथ. इथं मात्र टाकला चेंडू, अखोल टप्प्याचा चेंडू, मात्र क्षेत्ररक्षण करे मिस स्पीड. राजा मात्र वाजून टाकतोय बाजा सारसोली संघाचा. कारण की जिथं एक धाव जायची होती, जिथं एक धाव जाणार होती, कॅचचा प्रयत्न केला तो पण अपुरा प्रयत्न केला गेला आणि मात्र चौकार. धावसंख्या 27. खूप 13 चेंडू आणि 21 धावा. 13 चेंडू. गडबड आणि गडबड. ही गडबड सारसोली संघाला कितपर्यंत महाग ठरेल, कितपर्यंत महागडी जाईल येणाऱ्या चेंडूमध्येच आपल्याला दिसून येणार आहे. कारण की राजासारखा चांगला क्षेत्ररक्षक मात्र इथं मिस्टेक करतोय. पुढे आला झेल पकडण्यासाठी बनतो, तो झेल देखील मिस झाला आणि बाउंड्री देखील मिस झाली. इथून मात्र फुल टॉस पद्धतीचा चेंडू, भरपूर समाचार घेण्याचा प्रयत्न, परंतु उंची जास्त लांबी कमी, सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विस्तारतो चेंडू. इथं मात्र पहिला हादरा, पहिली विकेट, मोठी विकेट मात्र तंबूच्या आश्रयाला जाताना मात्र विकेटची पतन झालेली. इथं ज्या विकेटची गरज होती, अजय सारखा एक चांगला फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला लागतो. 7 चेंडू आणि 11 धावांची एक चांगली बहारदार खेळी करून मात्र तंबूच्या आश्रयाला जाताना दिसतो आणि सारसोली संघ या चेंडूवरती करतोय कमबॅक. नक्कीच पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या गेल्या, दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा, मात्र एक विकेट. विकेट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट, कारण की विकेट घेतल्यानंतर नक्कीच प्रेशर मात्र बॅटिंग साईड वरती आपण नक्कीच पाहणार आहोत. आणि मात्र गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज येतोय, गोलंदाज जग्गू. इथं मात्र फलंदाजीचा विचार केला तर मात्र नवीन फलंदाज कल्पेश आले फलंदाजीसाठी, ज्याने 4थं षटक हाताळलं होतं, चांगली ओव्हर टाकली होती, कमबॅक करून दिला होता तुर्बा संघाला, तोच कल्पेश. मात्र आता मात्र सिंगल येते, सिटी सिंगल. एक धाव मात्र धावून काढली जाते. मात्र संत गतीचा क्रिकेट थोडंसं मनुष्य माध्यमातून पाहतो, कारण की त्याला माहिती आहे त्याची विकेट महत्वाची आहे, त्याची विकेट इम्पॉर्टंट आहे, त्याला क्रीजवरती उभं राहणं खूप महत्वाचं आहे. तो जोपर्यंत क्रीजवरती उभं राहील तोपर्यंत नक्कीच तुर्बा संघ त्यांचा आत्मविश्वास उंचावलेला असेल, आणि आत्मविश्वास उंचावलेला असेल तर तुर्बा संघासाठी प्लस पॉईंट असेल. परंतु काय गोलंदाजी करतोय हा जग्गू, कारण जग्गूच्या गोलंदाजीचा विचार केला तर त्याचे बॉल खूप इम्पॉर्टंट असतील, कारण की समीकरण खूप चेंज झालेलं आहे. समीकरणाचा विचार केला तर 11 चेंडू आणि 20 धावा. नक्कीच डॉट चेंडू रिलीज करावे लागतील, सिंगल डबलचा क्रिकेट ठेवावं लागेल आणि मोठा फटका मात्र तुर्बे संघाला मारावा लागेल. दोन्ही संघाचा बॅलन्स क्रिकेट, 11 चेंडू 20 धावा, 20 धावा 11 चेंडू. पाहूया पुन्हा एकदा कल्पेश स्ट्रायकर यांना नवीन फलंदाज मात्र मैदानामध्ये. इथून मात्र चक्कावतोय, फसवतोय आणि सारसोली संघाच्या गोलंदाजीचा विचार केल्यानंतर याच पद्धतीची गोलंदाजी तुम्ही त्यांच्या ओपन क्रिकेटमध्ये देखील पाहू शकता, त्यांच्या 30+ क्रिकेटमध्ये देखील पाहू शकता, त्यांच्या 40+ क्रिकेटमध्ये देखील पाहू शकता. आणि तुर्बे संघाचा विचार केला तर नवी मुंबईची पंढरपूर
पंढरपूर ज्याला क्रिकेटची म्हटली जाते तो तुर्बा संघ, तुर्बा संघ देखील क्रिकेटचा चांगला बेताज बादशाह आतापर्यंत म्हटलं होतं, परंतु इथं मात्र चकवतोय, फसवतोय, एकच धाव फक्त खर्च केली जाते आणि चांगल्या पद्धतीची गोलंदाजी मात्र सातत्याने आपण जग्गूच्या माध्यमातून पाहतोय. चांगले चेंडू रिलीज केले, 3 चेंडू आतापर्यंत रिलीज केले गेलेत, 3 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केले गेलेत आणि आतापर्यंत जर धावसंख्येचा विचार केला तर 29 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. आता मात्र 9 चेंडू. येस, कोपरकेरणे संघ आणि दिवाबा संघ आपण समालोचन कक्षाजवळ यायचंय नाणेफेकीसाठी. येस, 9 चेंडू आणि 19 धावा. मॅच पूर्ण रंगतदार. अजूनही तुर्बा संघ हार मानणार नाही, परंतु इथून पुढे मात्र वाईट चेंडूचा इशारा येते पंचांकडनं. व्हाईट चेंडू मात्र इथून मात्र चकवलाय, बीट केलाय. इथं मात्र दुसरा विकेट मात्र तंबूच्या आश्रयाला जाताना दिसतोय. पण कल्पेशचा विचार केला तर कल्पेश कदाचित आज बॅटिंग मध्ये सेट होऊन आला नव्हता, कारण की ज्या पद्धतीने खेळ केला त्यांनी डॉट चेंडू खेळले आणि तो प्रेशर मात्र तुर्बा संघावरती घेऊन आला आणि इथं मात्र बॅक टू द पवेलियन आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखवलं होतं व्ही नाही. 8 चेंडू 18 धावा. इथून पुढे जर एक मोठा फटका कुठेतरी तुर्बा संघाला जीवदान देऊ शकतो, त्यांचं मनोबल उंचावू शकतो आणि इथून मात्र डॉट चेंडू सार्वजनिक संघ पूर्णपणे मॅच मध्ये जाईल. कमबॅक तर त्यांनी केलेलंच आहे. स्कोरचा विचार केला तर आतापर्यंत 30 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. 8 चेंडू आणि 18 धावा आणि 8 चेंडू. यासाठीचा शिरवणी प्रतिष्ठान शिरवणी भगवा चषक 2025 मध्ये पुन्हा एकदा सर्वांचे सहर्ष स्वागत. मॅच रंगतदार. 8 चेंडू आणि 18 धावा. इथून मात्र चांगला चेंडू रिलीज केला गेला. ब्लॉक कॉल पद्धतीचा चेंडू टाकला, क्रीजवरती पडला. मात्र इथं सन्मान दिला गेला जातो बॅटरकडनं आणि एक धाव मात्र जरूर काढली जाते. एका धावेने मात्र समाधान मानावं लागेल. पण मनीष हा सलामीला आलेला फलंदाज, ज्याच्या बॅटमधून 3 चौकार आपण पाहिले होते, याला मोठा फटका खेळावा लागेल, कारण की प्रेशर रिलीज करावा लागेल तुर्बा संघाला, कारण की मोठे फटके येणे गरजेचे. 17 धावांची खेळी बाकी आहे. 7 चेंडू आणि 17 धावा. 7 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता असताना मनीष सारखा एक सलामीला आलेला सलामीवीर मात्र मैदानामध्ये ज्याच्या बॅटमधून 3 चौकारांची हॅट्रिक आपण पाहिली, तोच मनीष मात्र स्ट्रायकर एंडला मात्र गोलंदाज काय चमत्कार करतो शेवटच्या चेंडूमध्ये आपण नक्कीच पाहणार. जग्गू गोलंदाजी मार्कवरती. पाहूया पुन्हा एकदा रंगतदार सामना. 7 चेंडू आणि 17 धावा. पाहूया या चेंडूवरती काय घडतंय. इथून मात्र स्विंग अँड मिस. मात्र एक धाव चोरून घेण्याचा प्रयत्न केला जातो. एक धाव मात्र कंप्लीट केली जाते. एका धावेने मात्र षटक क्रमांक 3 समाप्त होतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 32 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात आणि आता येणारे चेंडू असतील 6 आणि जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता असेल. एक रंगतदार सामना आपण नक्कीच पाहणार आहोत येणाऱ्या षटकामध्ये. येस, आपण या मॅच मध्ये एक रंगतदार सामना देखील पाहिला. सो सामना असा होता मनीष विरुद्ध नशीब. नशीबने बॅटिंगला आला होता तेव्हा नशीबने बॅटिंगला आल्यानंतर मात्र मनीषच्या विरुद्ध 3 चौकार मारले होते आणि मात्र स्वतः जेव्हा नशीब गोलंदाजीला आल्यानंतर मनीषने देखील त्याच्या बॉलावरती 3 चौके मारले होते. बहारदार आणि अतिशय जबरदस्त रंगतदार सामना आपण या मॅच मध्ये पाहिला. खरोखर क्रिकेटमध्ये बॅटल होत असते आणि बॅटल खूप महत्वाची होती. मनीष विरुद्ध नशीब आणि नक्कीच आपण युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षक चॅनलच्या माध्यमातून ही मॅच पाहतोय. 6 चेंडू आणि 16 धावा. यासाठी दीपक गोलंदाजीच्या मोहल्यावरती दीपक येतोय. हे 6 चेंडू घेऊन आणि मात्र मनीष मात्र स्ट्रायकर एंडवरती मात्र मोठा फटका उडवण्याचा प्रयत्न पडतोय हाणून आणि इथं मात्र स्वतःवरती स्ट्राईक होतो, स्वतःवरती आत्मविश्वास दाखवतोय आणि मात्र स्ट्रायकर एंडला आलेला हा फलंदाज, ओपनिंगला आलेला सलामीला आलेला हा फलंदाज मात्र पहिल्या चेंडूमध्ये दीपकने आपली जे गोलंदाजीचा एक्सपिरियन्स आहे तो एक्सपिरियन्स कुठेतरी दाखवताना आपल्याला पाहतो आपण.
इथं मात्र पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू अतिशय टप्प्यावरती आणि घातक गोलंदाजी. आता मात्र समीकरण पूर्णपणे बदलतोय. जी मॅच कुठेतरी तुर्बा संघाला वन साइड दिसत होती, कारण दोन षटकामध्ये फक्त 21 धावांची आवश्यकता असताना आता मात्र समीकरण पूर्णपणे बदलतोय. आता मात्र 4 चेंडू आणि 16 धावा. जर मगाचं आपण समीकरण बघितलं तेव्हा 12 चेंडू 21 धावांचं समीकरण होता. मात्र सारसोले संघाने कमबॅक केलं, फाईट केलं, अतिशय जबरदस्त गोलंदाजी केली आणि त्या गोलंदाजी जीवावर मात्र येतो मोठा फटका. परंतु उंची जास्त, लांबी कमी आणि क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातामध्ये मात्र मनीष मात्र जातो बॅक टू द पवेलियन. मोठा हादरा. इथं मात्र मोठा फटका मारण्याच्या चक्करमध्ये मात्र कुठेतरी मनीष मात्र तंबूच्या आश्रयाला जाताना दिसतोय आणि मनीष सर का एक मोठा विकेट मात्र बॅक टू द पवेलियन. आता मात्र मोठी खेळी करावी लागेल. त्याला पण याच मैदानामध्ये मॅच पाहिली होती नेरूळची. नेरूळ संघाला जेव्हा 1 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता होती, मला वाटतं केतू आमचा होता त्या मॅचमध्ये समालोचनमध्ये. परंतु शेवटच्या चेंडूवरती मात्र आपण जो सिक्सर पाहिला होता, कुठेतरी चांगला फटका नेरूळ संघाकडनं आला होता आणि तो संघ मात्र जिंकला होता तो मॅच. आणि त्याच पद्धतीचं कुठेतरी क्रिकेट दाखवावं लागेल तुर्बा संघाला, कारण की आता येणारे चेंडू असेल 3 आणि जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता. तिन्ही मोठे फटके खेळावे लागतील. 2 षटकार 1 चौकार असं हा समीकरण, कारण की या मैदानावरती चौकार देखील मोठ्या पद्धतीने लागतात, कारण की याच मॅचमध्ये आपण 6 चौकार देखील पाहिले आहेत. इथं मात्र उडवला फटका. आता मात्र येतोय मोठा फटका. हा फटका खूप महत्वाचा आहे मित्रांनो, हा फटका खूप महत्वाचा आहे, कारण की जिथं सारसोला संघ पूर्णपणे हबी झाला होता तुर्बा संघावरती, पण आता तुर्बा संघ आपले मनसोबत साफ करतोय. हात खोलले जातात, षटकार येतोय. या षटकारानंतर आता मात्र समीकरण बदलते. 2 चेंडू आणि 10 धावा. 2 चेंडू 10 धावा. दीपक वरती प्रेशर मात्र इथे पाहतोय आपण. इथून मात्र पुन्हा एकदा उडवला फटका, परंतु क्षेत्ररक्षक तैनात. क्षेत्ररक्षण करेल, थ्रो करेल तोपर्यंत मात्र पहिली धाव मात्र 1च धावेवरती समाधान मानावे लागेल. इथून मात्र सामना पूर्णपणे फिरतोय. सामना मात्र सारसोले संघाकडे कलटणी घेताना आपल्याला पाहतोय. आता मात्र 1 चेंडू आणि 9 धावा. 1 चेंडू आणि 9 धावा. दीपक मात्र डोकेली लावून एकदम डोकेलिटी लावून एकदम व्यवस्थित बॉल, टप्प्यावरती बॉल आणि जबरदस्त बॉलिंगचा नमुना पेश करतो सातत्याने, कारण की 16 धावा हव्या असताना चांगले चेंडू रिलीज केले गेले. 1 षटकार आला त्याच्या ओव्हरमध्ये, परंतु पूर्णपणे हबी तुर्बा संघावरती. आणि आता मात्र शेवटचा चेंडू आणि 9 धावा. आता इथं मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू, पण या षटकार नक्कीच आलाय, परंतु खूप उशीर झाले षटकार येता. आता मात्र सारसोला संघ इथून मात्र विजयी होते आणि विजयी संघाचे खूप खूप अभिनंदन. त्याचबरोबर तुर्बा संघ, आपण बॉलिंग असेल, बॅटिंग असेल, क्षेत्ररक्षण असेल, तिन्ही क्षेत्रामध्ये चांगलं दमदार कामगिरी केली. परंतु हार जीत क्रिकेटमध्ये होतच असते. आपण हारलात, पराजित झालात, पण अजून सीझन पूर्ण बाकी आहे आपल्यासाठी. पूर्ण सीझन ओपन आहे. आपल्याला पुढच्या सीझनसाठी येणारे खूप खूप शुभेच्छा. जसं नवनाथ या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नवनाथ. 12 बॉल 27 धावा. काय खेळ केला यार मित्र, जबरदस्त बॅटिंग आणि चांगली बॉलिंग. 1 विकेट देखील घेतला होता. नवनाथ या पण मॅन ऑफ द मॅच नवनाथ. कोपरकेरने दिवा ब संघ आणि कोपरकेरने संघ या ना, लवकर या, नाणेफेकीसाठी यायचंय. कोपरकेरने संघ आणि दिवा ब संघ नाणेफेकीसाठी यायचंय. सन्माननीय अविनाश दादा सुतार इथं उपस्थित झालेले आहेत. दादा आपण देखील मंचावरती यायचं, आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. आपल्याच मॅचेस आहेत या शिरवणे प्रतिष्ठान शिरवणे भगवा चषक 2025. तर नवनाथ
ठरतंय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच चांगली खेळली आणि विजय पवार यांच्या शुभ हस्ते मात्र इथं मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जाईल. नवनाथचा खेळ जर आवडला असेल तर टाळ्या वाजवायच्यात, कारण की चांगला खेळ त्याच्या माध्यमातून देखील पाहिला. आपण फलंदाजीचा विचार केला